बाळ जन्माला येत असताना अंतकाळ आईच्या समोर उभा राहतो, त्याचं नाव आहे बाळ अंतपण. ज्ञानोबाराय बोलतात, नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाळ तुझी मान अडकली. ज्यावेळेस ते बाळ जन्माला येत नाही, मान अडकल्या जाते, आईचाही जीव धोक्यात येतो, बाळाचाही येतो. डॉक्टर म्हणतो, बाईसाहेब एक तर बाळ जन्माला घालत बाळ जाते, नाही तर तुम्ही राहता, काय करावं? म्हणजे त्याचे वडील आहे का, बोलवा त्यांना. वडिलाला विचारलं, का हो भाऊसाहेब, बाळ जन्माला येत आहे, काय करायचं सांगा? एक तर बाई राहते, नाही तर मुलगा राहते, कसं करायचं? तुमच्या मते काय उत्तर आलं असेल बापाचं? एक तर पोरगा राहते, नाही तर माय राहते. काय येईल बापाचं उत्तर? कोड्यात सांगतो, सिर सलामत तो पगडी 50. नाही जमलं, तिला राहू द्या, हे योग जाईल, दुसरं होईल ना. राहू द्या तिला. तो डॉक्टर तिच्या जवळ गेला आणि डॉक्टर तिला विचारतो, बापाचं म्हणणं असं आहे का तुम्हाला राहू द्या, बाळाला जाऊ द्या? नाही हो, 9 महिने 9 दिवस या बाळाला पोटात वाळवलं. बापानं रक्तदान दिलं, देवानं जीवदान दिला, आईनं श्वासदान दिला. तिघाचे 3 उपकार आहे. एक देव, एक बाप, एक माय. देव जीवदान देतो, त्या जीवामध्ये ब्लड सर्क्युलेशन करण्याचं काम, DNA संबंध बापाचा आहे आणि रक्ताचा संबंध त्यामध्ये बापाचा असून त्याच्यामध्ये श्वासदान दिला, तो आईनं दिला. ज्ञानोबाराय वर्णन करतात, अकांतुते जननीय दुःखदाय मुकली. ज्ञानोबारायच्या प्रमाणे तो वैद्य किंवा तो डॉक्टर त्या बाईला विचारतो, बाई काय करू? ती बाई म्हणते, नाही, माझ्या मुलाला जगवा, मी गेलीच चालते. डॉक्टराला दोघांनाही विचारलं, तुमच्या मते कसं काय? तर डॉक्टर म्हणते, तुम्ही जर मदत केली तर दोघालाही वाचवण्याचं काम माझं. हा डॉक्टर. बापाचं उत्तर, पोराला मरू द्या, आईला जगवा. आईचं उत्तर, पोराला जगवा, मला मरू द्या. आणि डॉक्टर म्हणतो, मी तुम्हाला दोघालाही जगवतो. याचं नाव डॉक्टर. डॉक्टरानं दोघांनाही जीवन वाचवण्याचे प्रयत्न केले. अंबाईला सांगितलं, श्वास घ्या आणि तो सोडा. जेवढा जोरात होईल तो श्वास सोडता येईल. तो श्वास सोडल्यानंतर तो श्वास बाळाच्या नाळाद्वारे बाळाच्या पोटात जाईल. कारण बाळाला त्या गर्भामध्ये तोंडानं जेवता येत नाही, नाकानं श्वास घेता येत नाही. गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे मांडावे. मग त्याला जे सगळं द्रव्य जातं ते नाळाद्वारे जात असतं. म्हणून नाळाचा संबंध आहे. एरवीच दिलं काही नाळ नाही. तो जो श्वास होता तो बाळाच्या अंतकरणामध्ये, त्या पोटामध्ये नाळाद्वारे पोटात गेला आणि जन्म झाल्याबरोबर तो श्वास तोंडावाटे बाहेर पडला. त्याला बाळाचं रडणं म्हणतात. काय जन्माची प्रक्रिया ज्ञानोबारायांनी सांगितली. अकांतुते जननीय दुःखदाय मुकली, स्मरेत्या हरिहराध्यायी कृष्ण माऊली. असे बाळावर उपकार करणारी ती आई म्हणते, माझ्या बाळाला राहू द्या. आणि म्हणून त्या बाळासाठी तरपडणारी आई त्या द्वारपाळांना विनंती करते, जाऊ द्या हो, माझं बाळ एकटं आहे. झोपडीमध्ये